नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे आणि आजचा विषय जो आहे हा आहे जामीनदार म्हणून राहावं की नाही राहावं. आता या विषयाचा बेसिकली तुम्ही जर शीर्षक जर मी आज जे देणार आहे या टायटलला की त्याच्यात एक वेळ सावकार परवडला पण पतपेढ्या आणि सहकारी बँका परवडत नाहीत कर्ज घेण्यासाठी. आता मी असं का म्हणतोय त्याच्यामागचं कारण फार सिंपल आहे की एकदा तुम्ही कर्ज घेतलं किंवा एखाद्या कर्जास तुम्ही जर जामीनदार म्हणून राहिले तर तुम्ही तुमची मान लिटरली फासात अडकवताय आणि हा फास जेव्हा आवळला जातो तुम्हाला ह्याच्यातनं सुटका नाही, कारण की कायदा पूर्णपणे या पतपेढ्या आणि बँकांच्या बाजूने आहे. तुम्हाला काहीही करता येत नाही, कुठलाही वकील तुम्हाला याच्यातनं बाहेर काढू शकत नाही आणि तुम्ही कितीही रडलात, तुमची किती हलाखीची परिस्थिती असेल, तुमचा कितीही तुमची गरिबीत तुम्ही राहत असाल तरी तुम्हाला याच्यातनं बाहेर काढणं खूप अशक्य आहे, कारण की कायदा फार विचित्र असा बनवून ठेवलेला आहे. अन्यायकारक कायदा आहे डेट रिकव्हरीचा आणि बँकेचे जे कायदे आहेत गॅरेंटरशी संदर्भात किंवा कर्ज वसुलीशी संदर्भात हे अतिशय असे जाचक असे आहेत. आणि त्याच्यासाठी जे ट्रिब्युनल दिलेलं आहे डेट रिकव्हरी ट्रिब्युनल, हे डेट रिकव्हरी ट्रिब्युनलचं बेसिकली सुरुवातच याची तयार करण्याच्या मागचा हेतूच हा आहे की वसुली करता यावी आणि ह्या पतपेढ्या आणि सहकारी बँका गरिबांना छळून पिळून कर्ज वसूल करत आहेत आणि धनाढ्य उद्योगपतींचे त्यांना किती कर्ज माफ होतो आहे किंवा त्यांना कर्ज वसुलीसाठी त्यांना त्रास दिला जात नाही, पण छोट्या कर्जधारकांना खूप मानसिक त्रास दिला जातो. आणि म्हणूनच हा व्हिडिओ आहे की मित्र हो, कृपया करून कुणालाही गॅरेंटर राहू नका, कुणालाही जामीनदार राहू नका, कारण की जर राहिलात तर तुम्ही स्वतःला अतिशय मोठ्या अशा अडचणीत फसवून घ्याल आणि तुम्हाला सोडवणं अवघड होईल. बरं, याच्यातनं सुटका कधी आहे तर आत्ता जर तो कर्जदार कर्ज फेडतो आहे, तुम्ही जामीनदार आहात, त्या कर्जाची फेड रीतसर होते आहे, तर आत्ता तुम्ही नोटीस द्यायची बँकेला आणि त्याच्यातनं बँकेला सांगायचं की या नोटिसीद्वारे आम्ही तुम्हाला कळवतो आहे की आमची जामीनदार म्हणून आम्ही जे उभे आहोत ते आम्ही रद्द करतो आहे. आम्हाला यापुढे जामीनदार म्हणून राहायची इच्छा नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला या जामीनदारकीमधनं तुम्ही मोकळं करा आणि आम्ही तुम्हाला आज नोटीस देतो आहे की यापुढे आम्ही या कर्जास कुठल्याही प्रकारे वैयक्तिक किंवा कुठल्याही प्रकारचं परतफेडीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, अशी नोटीस पहिले बँकेला द्यावी लागेल. आणि बँक ऐकत नाही, बँक त्याच्यात सांगते, तुम्हाला धमक्या देते की तुम्हाला असं करता येणार नाही, एकदा जामीनदार झालं की तुम्ही ती जामीनदारी की परत काढू शकत नाही. पण ते चुकीचं आहे. तुम्हाला तुमची जामीनदारकी रद्द करता येते, तुमचा गॅरेंटरशिप तुम्ही रद्द करू शकता. आणि कृपया करून जरी जामीनदार राहायचा जर वेळ आली की अगदी जवळची कुणी व्यक्ती आहे, जामीनदार राहायचंच आहे, तर एका अटीवर तुम्ही राहा की बाबा ह्या जामिनीच्या ही जी कर्ज रक्कम आहे याच्या मुद्दलीच्या हद्दीपर्यंत मी जामीनदार राहीन आणि ही मुद्दल जशी जशी कमी होईल माझी जामीनदार जो माझा गॅरेंटरशिप आहे ती सुद्धा कमी होईल. व्याजासाठी मी जबाबदार राहणार नाही. माझी ही जी गॅरेंटरशिप आहे ही लिमिटेड आहे, ती अनलिमिटेड पर्सनल गॅरंटी नाही. याच्यात माझ्या पर्सनल मिळकती, माझी वैयक्तिक पगार याच्यात कुठल्याही प्रकारचे जबाबदार राहणार नाहीत, असं तुम्हाला स्पष्टपणे सांगावं लागेल. कारण की जर तुम्ही ते केलं नाही आणि तुम्ही जामीनदार झालात आणि कर्जदाराने घेतलेलं कर्ज वेळेवर फेडलं नाही तर तुमचे पगार गोठतील, तुमची जमीन बँक जप्त करून विकून टाकतील, तुमच्याकडे वाहनं असतील तर ती वाहनं ओढून नेल्या जातील,
शेती जर असेल तर शेतीची पण विक्री होऊन जाईल. मुला बायकोच्या तोंडाचा घास बँकवाले आणि हे पतपेढीवाले हिरावून नेतील. तुमच्याकडे ते तुमच्यावर दयामाया दाखवणार नाहीत आणि ते तुमच्या सर्व मिळकती हडप करतील. म्हणून मी सांगतो की एक वेळेस गावातला सावकार परवडला, पण सहकारी बँका आणि पतपेढ्या परवडत नाहीत. कारण की सावकार शेवटी तुमच्या गावातला माणूस असतो, तुमचा ओळखीचा माणूस असतो. एक वेळेस तुम्ही त्याला हातापाया जोडल्या तर तो तुम्हाला 2-4 महिने सवलत देतो की बरं ठीक आहे, तुझ्याकडे कुणी मेलं आहे तर ठीक आहे, 2-4 महिने मी थांबतो. तर बाबा काय झालं आहे, दुष्काळ आला आहे, पाऊस आला आहे, त्याच्यात हे झालं आहे, ठीक आहे मी 2 महिने थांबतो. कुठेतरी तो माणुसकी दाखवेल. सावकारी म्हणून मी काही सावकारीला प्रोत्साहन देत नाही. सावकारी तर गुन्हा आहेच, सावकारी करणं हा गुन्हा आहे, ती तेवढीच. पण जर पतपेढी आणि सहकारी बँकांच्या जर कंपॅरिझनमध्ये ठरलं तर या दरोडेखोरांपेक्षा चोर परवडला हे जे म्हणतात म्हण आहे, त्याच म्हणीप्रमाणे बँका आणि पतपेढ्यांपेक्षा आपले खाजगी गावातले सावकार परवडले, असा तो माझा उद्देश आहे म्हणायचा. त्यामुळे चुकूनही गॅरेंटर राहू नका. एक अजून गोष्ट आहे की याच्यात तुम्हाला काही गोष्टी मला अशा आढळल्या की गॅरेंटर, एक माणूस गॅरेंटर झाला त्यावेळेस कर्ज रक्कम होती 4 लाखासाठी तो गॅरेंटर झाला. 2 वर्ष ते कर्ज प्रॉपर फेडल्या गेलं आणि नंतर बँकेने गॅरेंटरला न सांगता, गॅरेंटरकडनं कुठलीही संमती न घेता, गॅरेंटरला कुठली नोटीस न पाठवता कर्जदाराला 4 लाखाच्या ऐवजी 24 लाखाचं अजून वर रक्कम दिली. तर आणि आता ते त्याच्यापैकी जवळपास 7-8 लाख रक्कम भरल्याही गेली. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की या जामीनदाराने जी 4 लाखाची गॅरंटी घेतली होती ती रक्कम कर्जाची फेडल्या गेली आहे आणि याची जी गॅरंटी होती ती 4 लाखाचीच होती, पण नंतर ती 24 लाख झाली. आता याचं कारण काय? बँका किंवा ह्या सहकारी पतपेढ्या किंवा सहकारी बँका हे का करतात? कारण की तुम्ही कोऱ्या फॉर्मवर सह्या केलेल्या असतात कर्जदाराच्या, गॅरेंटरच्या, आणि त्याच्यावर रक्कम लिहिलेली नसते. त्यामुळे तुम्ही जरी असं प्राथमिक दर्शनी असं वाटलं की तुम्ही 4 लाखासाठी गॅरेंटर झाला आहेत, पण बँकांनी त्या कोऱ्या ठेवलेल्या आहेत तुमचे फॉर्म सगळे, आणि नंतर त्यांनी 24 लाख केल्यावर ते सगळं जेव्हा ते कर्ज थांबतं, कर्ज परतफेड होत नाही, तेव्हा ते त्या सगळे ब्लँक फॉर्म जे असतात, कोरे फॉर्म ज्याच्यावर तुमच्या सह्या असतात, त्याच्यावर ते वाढीव रकमा टाकतात आणि तुम्ही नंतर हे सांगू शकत नाही की मी कोऱ्या फॉर्मवर सही केली होती, कारण की कायद्यामध्ये याला मान्यता नाही. कायदा सिंपल सांगतो की तुम्ही जर एखाद्या कोऱ्या फॉर्मवर सह्या केलेल्या आहेत तर त्यावर जे काही लिहिलं जाईल हे तुम्हाला मान्य आहे, आणि तो फॉर्म कोरा होता हेच कायदा मान्य करत नाही. आणि तुम्ही सुशिक्षित असून जर कोऱ्या फॉर्मवर सही करताय तर हा तुमचा गुन्हा आहे, म्हणून तुम्हाला याच्यातनं सुटका नाही. त्यामुळे कृपया करून कुणाच्याही कर्जाला जामीनदार म्हणून उभे राहू नका, वैयक्तिक जामीन देऊ नका. द्यायचीच वेळ आली तर लिमिटेड कंडिशनल जामीन देता येते. बँकेंना जर ती मान्य असेल तर बँक कर्ज देईल, जर तुमची कंडिशन बँकेला मान्य नसेल तर कर्जदाराने दुसरा जामीनदार शोधावा. तुम्ही तुमची मान त्याच्यात अडकू नये. बेसिकली या कारणासाठी तुम्ही मला कृपया फोनसुद्धा करू नका, कारण की काय होतं, तुमच्या ज्या रकमा आहेत 40,000, 50,000, लाख, 1.5 लाखाच्या रकमांसाठी तुमचे पगारदार 10,000 पगार आहे, 15,000 पगार आहे, कामगार लोक आहेत, त्यांचे पैसे अडकलेत, त्यांचे पगारही गोठवले गेलेत आणि आता तुमच्याकडे पैसे राहत नाहीत. तुम्ही मला फोन करता वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या गावातनं, मुंबईतनं, पुण्यातनं वगैरे, आणि याच्यात मी करण्यासारखं काही नाही आहे आणि या कायद्यामधनं तुम्हाला सोडवणंही अवघड आहे. आणि याच्यात तुम्हाला कोर्टात जाऊन भांडायचं तर तिथे खर्च खूप येणार आहे, तो तुम्हाला परवडणार कदाचित नाही.
त्यामुळे माझ्याकडे तुम्हाला सल्ला देण्यासारखं असं काही नाही. तुम्ही ही माहिती मी फक्त अवेअरनेससाठी, तुमच्या माहितीसाठी देतो आहे की तुम्ही अशा प्रकारे फसवणूक होऊ शकते, तुम्ही अडकू शकता, तुम्ही अडकू नये, एवढीच माझा हेतू आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही कायदेशीर सल्ला हवा असेल तर तुम्ही तुमच्या गावातल्या वकिलाकडनं घ्या. आणि नाही त्याच्यातनं सुटका एकच आहे, तुम्हाला जर या फासातनं मान सोडवायची असेल तर जे काही बँकेचं कर्ज आहे, पतपेढीचं कर्ज आहे, ते पूर्णपणे फेडा आणि मान सोडवा. तोपर्यंत तुम्ही याच्यातनं सुटत नाही. म्हणून ही धोक्याची घंटा आहे, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवला आहे. सो अपेक्षा करतो की तुम्ही सुरक्षित राहाल, सुखरूप राहाल आणि कृपया 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 कोणालाही जामीनदार राहू नका. नमस्कार.